नमस्कार, मी सौ सुजाता, जेम्स ॲग्रोटेक सांगली आणि जेम्स ॲग्रीलॅब सांगली। सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे जेम्स ॲग्रोटेक सांगली या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशीच शेतीविषयक खतांविषयक माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल। हा एक छोटासा प्रयत्न या YouTube चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खत म्हणजे काय, त्याचबरोबर नत्र स्थिर करणारे जीवाणू कोणते आहेत आणि त्याचे कार्य जमिनीमध्ये कसे आहे ते बघितलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खताचे आपल्या जमिनीला आपल्या पिकाला फायदे काय होतात याविषयी माहिती घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो की ज्या वेळेला आपण जीवाणू खत जमिनीमध्ये देतो त्यावेळेला जीवाणू खतातील जीवाणू आहेत ते हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात आणि ते पिकाला उपलब्ध करून देतात। त्यामुळे आपल्या पिकाची वाढ जोमाने होते, चांगली होते। त्याचबरोबर आपल्या पिकाचं जे काही उत्पादन आहे ते वाढतं आणि जी नत्रयुक्त खत आपण वरून देणार आहे त्या खतांमध्ये 15 ते 25% तिथं बचत होते। त्यानंतरचा दुसरा जो फायदा आहे की जे आपण स्फुरदयुक्त खत आपण जमिनीला देतो पण ती आपल्या पिकापर्यंत पोहोचू शकत नाहीत, तर हे जे काही जमिनीमधील जीवाणू आहेत हे अविद्राव्य अशा स्फुरदाचे विद्राव्य स्फुरदामध्ये रूपांतर करतात आणि ते पिकाला उपलब्ध करून देतात। त्याचबरोबर तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे की सेंद्रिय घटक आहेत किंवा सेंद्रिय खत आहेत, या सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्याचं काम हे जीवाणू जलद गतीने करतात। त्यानंतरचा चौथा जो फायदा आहे की जमिनीमधील नत्र आणि कर्ब यांचं प्रमाण समतोल राखण्याचं काम हे जीवाणू करत असतात। त्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारते, त्याचबरोबर जमिनीचा कसही सुधारण्यास तिथं मदत होते। त्यानंतरचा पाचवा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते। त्यामुळे आपले जे पीक आहे ते कमी प्रमाणात रोग आणि किडींना बळी पडतं। त्यानंतरचा सहावा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या बियाणांची उगवण क्षमता वाढते, बियाणं आपलं चांगल्या पद्धतीनं आणि जलद गतीने वाढतं। त्यानंतरचा सातवा जो फायदा आहे तो म्हणजे की आपल्या पिकाची उत्पादन क्षमता वाढते, त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथं उत्पन्न मिळते। अशा पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये जीवाणू खतं वापरली पाहिजेत, त्यामुळे अतिरिक्त जो काही खतांवरती खर्च होतो हा तिथं कमी करण्यास मदत होईल। ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।